हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आपण आज क्वेश्चन 5वा घेणार आहोत. तर जवळपास आपण 4 क्वेश्चन पाहिलेले आहेत, ठीक आहे. तर त्या 4ही क्वेश्चनच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते जर क्वेश्चन पाहिले नसतील तर ते क्वेश्चन पहा. तर आजचा हा क्वेश्चन आपला 5वा आहे. तर BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील रेशो ॲनालिसिस हा चॅप्टर आपण अभ्यासत आहोत. तर यामधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 4 झालेले आहेत. तर आज 5वा प्रॉब्लेम घेणार आहोत. चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि काही समजलं नसेल तर कमेंट करा. तर पहा, जो आपण 4था क्वेश्चन घेतलेला होता त्या क्वेश्चनमध्ये थोडंसं इथे चुकलेलं आहे. फिक्स इंटरेस्ट गिअरिंग फंड आहे, हे बिअरिंग नाही, ठीक आहे. तर 12% डिबेंचर आहे, तर हे घ्यायचं नाही. याचं स्वतंत्र सूत्र आहे, ते मी तुम्हाला सांगते. तर पहा, त्याआधी आपण हा प्रॉब्लेम सोडवून घेऊयात. प्रॉब्लेम नंबर 5. तर या 5 प्रॉब्लेममध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे पहा. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ अजय अँड कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020 ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला इथे दिलेलं आहे. पहा, इथे ट्रेडिंग अकाउंटमध्ये ओपनिंग स्टॉक, परचेस, कॅरेज, ग्रॉस प्रॉफिट, बाय सेल्स, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. त्याचबरोबर ऑफिस एक्सपेन्सेस, सॅम्पलिंग एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉसमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर खाली बॅलन्स शीट दिलेला आहे. इथे करंट असेट, फिक्स असेट, नॉन करंट असेट सर्व इथे दिलेले आहे. आपल्याला कॅल्क्युलेट काय काय करायला सांगितलेलं आहे पहा. करंट रेशो सांगितलेला आहे, लिक्विड रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो, फिक्स असेट टर्नओव्हर रेशो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, प्रोप्रायटरी रेशो, डेब्ट टू इक्विटी रेशो. तर हे 11 रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर ते आज आपण पूर्ण कॅल्क्युलेट करणार आहोत. व्हिडिओ मोठा होईल परंतु पूर्ण तुम्हाला रेशो यामध्ये कॅल्क्युलेट करायला येतील. तर पहिला रेशो आहे करंट रेशो. तर तुम्हाला आता माहिती झालेला असेल करंट रेशो याचा फॉर्म्युला काय आहे. करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. जर तुम्ही फॉर्म्युले पाहिले नसतील तर पार्ट 1ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला क्लिक करा आणि पूर्ण फॉर्म्युले पाहून घ्यायचं आहे. तर पहा, तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कोणकोणत्या करंट असेट दिलेले आहेत पहा. आतापर्यंत तुम्हाला समजून आलं असेल की करंट असेट कोणते आहेत, करंट लायबिलिटीज कोणत्या आहेत. तर पहा, करंट असेट आहेत स्टॉक किती दिलेले आहेत 10,000, डेटास किती आहेत 15,000, बिल्स रिसिवेबल आहेत 25,000, कॅश ॲट बँक आहेत 28,000, कॅश इन हँड आहे 12,000, बँक ओव्हरड्राफ्ट आहे 5,000, सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 6,000, बिल्स पेएबल आहेत 4,000. तर हे आपल्याला इथे फॉर्म्युल्यामध्ये पुट करून घ्यायचं आहे. पहा, स्टॉक लिहिलेला आहे, डेटर्स आपण लिहिलेले आहेत, बिल्स रिसिवेबल इथे लिहून घ्या. बिल्स रिसिवेबल प्लस करा. त्यानंतर काय आहे कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड. तर डिवायडेड करा. करंट लायबिलिटीज कोणकोणत्या दिलेल्या आहेत. तर बँक ओव्हरड्राफ्ट प्लस बिल्स पेएबल, सन्ड्री क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल. तर पहा, स्टॉक किती दिलेले आहेत 10,000, बिल्स रिसिवेबल आहेत 25,000, त्यानंतर कॅश ॲट बँक आहे 28,000, डेटर्स राहिले आहेत आपले तर इथे किती आहेत 15,000, त्यानंतर कॅश इन हँड किती आहे 12,000, डिवायडेड बँक ओव्हरड्राफ्ट किती आहेत 5,000 प्लस सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 6,000 आणि बिल्स पेएबल आहेत 4,000. तर याची टोटल करा. तर करंट असेटची टोटल येईल 90,000 डिवायडेड करंट लायबिलिटी किती येतील 5 आणि 5 10,000 आणि हे 15,000 करंट लायबिलिटी येईल. तर याला
याचा भागाकार करा. पहा 90,000 डिवायडेड बाय 15,000 किती येईल आन्सर 6. तर याचा रेशो काय आहे 6:1. ठीक आहे. तर अशा पद्धतीने करंट रेशो आलेला आहे. सेकंड काय सांगितलेलं आहे लिक्विड रेशो. तर लिहा इथे लिक्विड रेशो. लिक्विड रेशो याचा फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युले हे पाठ झाले पाहिजेत. तर लिक्विड असेट डिवायडेड लिक्विड लायबिलिटी. तर लिक्विड असेट इथे तुम्हाला फॉर्म्युले इथे आपल्याला अमाऊंट लिहिण्यासाठी 2 ओळी सोडायच्या आहेत आणि त्याच्याच खाली तुम्हाला लिहायचं आहे लिक्विड असेट. तर लिक्विड असेट आपण कसं कॅल्क्युलेट करतो. टोटल करंट असेट मायनस क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे आपल्याला, त्यामुळे इथे क्लोजिंग स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस दिलेले आहेत का प्रॉब्लेममध्ये. पहा प्रीपेड एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले नाहीत, त्यामुळे आपण प्रीपेड एक्सपेन्सेस घेणार नाहीत. तर टोटल करंट असेट किती आलेली आहे पहा इथे 90,000 लिहा इथे मायनस क्लोजिंग स्टॉक किती आहे प्रॉब्लेममध्ये पहा 10,000. तर 10,000 90,000 मायनस 10,000 करा किती येतील तर 80,000 ही आली लिक्विड असेट. त्यानंतर लिक्विड लायबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे लिहा इथे लिक्विड लायबिलिटी टोटल करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट आपल्याला दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये. टोटल आपली करंट लायबिलिटी 15,000 आलेली आहे मायनस बघा प्रॉब्लेममध्ये बँक ओव्हरड्राफ्ट 5,000 दिलेले आहेत. तर लिहा इथे 5,000. 15,000तून 5,000 गेले राहिले किती 10,000. तर तुमची लिक्विड असेट किती आलेली आहे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे तर 80,000 डिवायडेड बाय किती राहिली लिक्विड लायबिलिटी 10,000. तर याला भागिले करा किती राहतील 80,000 भागिले 10,000 राहतील किती 6.8. तर आपला लिक्विड रेशोचा स्टँडर्ड रेशो किती आहे 1:1. तर लिहा इथे 8:1. तर हा आलेला आहे आपला लिक्विड रेशो. त्यानंतर थर्ड काय सांगितलेलं आहे आपल्याला स्टॉक टर्नओव्हर रेशो. तर लिहा इथे स्टॉक टर्नओव्हर रेशो याचा फॉर्म्युला काय आहे. तर पहा फॉर्म्युले मी तुम्हाला आणखीन एकदा दाखवत आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशो याचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा काय आहे सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे दोन्ही दिलेलं आहे त्यामुळे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲव्हरेज स्टॉक काय आहे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग डिवायडेड बाय 2. तर हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे हे दोन्ही कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो इथे तुम्हाला लिहून घ्यायचा आहे किती आहे काय आहे फॉर्म्युला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. त्यानंतर इथे तुम्हाला 2 ओळी सोडायच्या आहेत. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो आपला हा टाईम्समध्ये येईल. ठीक आहे. तर इथे लिहा कॉस्ट ऑफ गुड्सचा फॉर्म्युला. अगोदर आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करूया. काय आहे याचा फॉर्म्युला सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. तर पहा प्रॉब्लेममध्ये सेल्स किती दिलेले आहेत. तर कुठे असतात सेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तर पहा 9,00,000
सेल्स आहेत, इथे लिहा 9 लाख मायनस ग्रॉस प्रॉफिट किती आलेला आहे पहा 4,90,000. तर 4,90,000 हे लेस करा किती येईल पहा. तर 4,10,000 काय येणार आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 4,10,000. तर हे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्या आलेला आहे 4,10,000 डिवायडेड आता आपल्याला ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ॲव्हरेज स्टॉकचा फॉर्म्युला काय आहे तर ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग किती दिलेले आहेत 8,000, क्लोजिंग किती दिलेले आहेत 10,000 डिवायडेड 2. तर पहा ॲव्हरेज स्टॉक कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पहा आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड 2. तर ओपनिंग स्टॉक किती आहे 8,000, क्लोजिंग स्टॉक आहे 10,000. तर 8,000 प्लस 10,000 त्यानंतर डिवायडेड 2 किती येतील 10,000 आणि 8,000 18,000 डिवायडेड 2 याचा भागाकार करा. बेकी बेब्याटी 16. तर किती राहतील तर 8,000 काय आहे ॲव्हरेज स्टॉक आहे. तर हा ॲव्हरेज स्टॉक तुम्हाला इथे फॉर्म्युल्यात पुट करायचा आहे. किती आहे 8,000. तर याला तुम्हाला 4,10,000 डिवायडेड 8,000 करा किती येईल आन्सर 51.25. सॉरी इथे ॲव्हरेज स्टॉक किती येईल आपला 9,000. ठीक आहे 92,18 होते तर इथे 9,000 हा ॲव्हरेज स्टॉक आलेला आहे. तर ॲव्हरेज स्टॉक इथे लिहा तुम्ही. त्यानंतर 4,10,000 डिवायडेड 9,000 करा किती राहतील तर 45.55 टाइम्स. तर हे तुमचा स्टॉक टर्नओव्हर रेशो येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे डेटर्स टर्नओव्हर रेशो. तर हा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा तर पहा डेटर्स टर्नओव्हर रेशो याचा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे टोटल डेटर्स डिवायडेड बाय क्रेडिट सेल्स इंटू 360 डेज. ठीक आहे. तर पहा इथे काय करायचं आहे टोटल डेटर्स आपल्याला अगोदर कॅल्क्युलेट करून घ्यायचे आहेत. याला तुम्हाला जागा सोडायची आहे. तर पहा टोटल डेटर्स याचा फॉर्म्युला काय आहे सन्ड्री डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल. सन्ड्री डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल आहे. तर प्रॉब्लेममध्ये सन्ड्री डेटर्स किती दिलेले आहेत तर सन्ड्री डेटर्स आहेत 15,000 प्लस बिल्स रिसिवेबल किती दिलेले आहेत 25,000. 15,000 प्लस 25,000 याची टोटल करून लिहायचे आहे. 15,000 प्लस 25,000 इज इक्वल टू 40,000 येईल. त्यानंतर क्रेडिट सेल्स तुम्हाला सेल्स किती दिलेले आहेत तर 9 लाख. तर हे तुम्हाला ॲज इट इज घ्यायचे आहेत. तर 9 लाख डिवायडेड क्रेडिट सेल्स हे 9 लाख आहेत. ओके. आणि आता आपण टोटल डेटाज किती काढलेले आहेत तर 40,000. तर 40,000 डिवायडेड बाय 9 लाख इंटू 360 डेज. तर काढा कसा येईल याचा रेशो. तर किती येईल आन्सर तर हे आन्सर डेजमध्ये येणार आहे 16 डेज हे याचं आन्सर येईल. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे पहा क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. तर क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहात तर पहा तर क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो याचा फॉर्म्युला काय आहे टोटल क्रेडिटर्स डिवायडेड बाय क्रेडिट परचेस इंटू 360 डेज. तर पहा आपण इथे पाहिलेला आहे टोटल क्रेडिटर्समध्ये काय काय येणार आहे सन्ड्री क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल. तर इथे लिहा सन्ड्री क्रेडिटर्स
प्लस बिल्स पेएबल डिवायडेड काय आहे तर क्रेडिट परचेस इंटू 360 डेज. तर हे सुद्धा डेजमध्ये येणार आहे. तर सन्ड्री क्रेडिटर्सचा अमाऊंट किती आहे 6,000 आणि बिल्स पेएबलची 4,000. इथे लिहा 6,000 प्लस 4,000 डिवायडेड क्रेडिट परचेस म्हणजेच परचेस किती आहेत 4 लाख. तर परचेस तुम्हाला इथे लिहायचे आहेत इंटू 360 डेज. तर करा कॅल्क्युलेशन किती येईल आन्सर. तर कॅल्क्युलेशन केल्यावर याचा आन्सर येईल 9 डेज. त्यानंतर काय कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. 6 आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो याचा फॉर्म्युला काय आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. प्रॉब्लेममध्ये पहा ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे किती आहे 4,90,000. 4,90,000 लिहा डिवायडेड सेल्स किती आहेत तर 9 लाख इंटू 100 करा किती येईल पहा. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो हा पर्सेंटेजमध्ये येत असतो. तर 54.44% हा आला आपला ग्रॉस प्रॉफिट. त्यानंतर पहा फिक्स असेट टर्नओव्हर रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. तर याचा फॉर्म्युला काय आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड नेट फिक्स असेट. तर इथे आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड हे कॅल्क्युलेट केलेलं होतं. तर किती आलेलं होतं तर 4,10,000 कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आलेलं होतं. तर इथे तुम्हाला लिहायचं आहे 4,10,000 डिवायडेड नेट फिक्स असेटमध्ये काय घेत असतो आपण तर फिक्स असेट घेत असतो. जेव्हा प्रॉब्लेममध्ये डिप्रिसिएशन दिलं जात नाही तेव्हा आपण फक्त फिक्स असेट घेत असतो 30,000 आणि जेव्हा प्रॉब्लेममध्ये डेप्रिसिएशन दिलं जातं ते आपण लेस करून घेत असतो. ओके. तर पहा फिक्स असेट आहे 30,000. तर इथे लिहा तुम्ही 30,000. तर हा रेशो आपला टाइम्समध्ये येणार आहे. तर किती येईल तर 13.67 टाइम्स. तर हे याचं आन्सर येईल. तुम्ही सुद्धा एकदा कॅल्क्युलेशन करून पाहायचं आहे. त्यानंतर पहा 8वं काय सांगितलेलं आहे नेट प्रॉफिट रेशो. तर नेट प्रॉफिट रेशो पहा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. तर पहा नेट प्रॉफिट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये किती दिलेला आहे तर 5,000. तर 5,000 हा नेट प्रॉफिट लिहा डिवायडेड सेल्स किती आहेत तर 9 लाख. 5,000 डिवायडेड बाय 9 लाख इंटू 100 करा किती येईल तर याचा आन्सर येईल 0.56. तर हा नेट प्रॉफिट रेशो कशामध्ये येणार आहे पर्सेंटेजमध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीने नेट प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यानंतर पहा प्रॉब्लेममध्ये नेक्स्ट रेशो कोणता सांगितलेला आहे ऑपरेटिंग रेशो. तर ऑपरेटिंग रेशो पहा ऑपरेटिंग रेशो तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर ऑपरेटिंग रेशो आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा भरपूर प्रॉब्लेममध्ये अभ्यासलेला आहे. तर पहा ऑपरेटिंग रेशो याचा फॉर्म्युला. तर ऑपरेटिंग रेशो याचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स.
तर पहा इथे तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण कॅल्क्युलेट अगोदरच केलेला आहे. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण कॅल्क्युलेट करूया. तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये प्रॉब्लेममध्ये काय काय येणार आहे तर पहा, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू, तर जे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ऑफिस एक्सपेन्सेस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस दिलेले आहेत तर हे मिळून तुमच्या ऑपरेटिंग एक्सपेन्सेस होणार आहे. तर काय काय दिलेलं आहे, सेलिंग एक्सपेन्सेस प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. तर जे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस दिलेले आहेत 2,30,000, ऑफिस एक्सपेन्सेस आहेत 2,00,000. तर टू सॅम्पलिंग एक्सपेन्सेस हे येणार नाही, कारण हे नॉन सॅम्पलिंग ही येणार नाही. ठीक आहे, तर ही नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. तर हे दोन्हीच ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. तर याचा अमाऊंट लिहून घ्या. ऑफिस सेलिंग एक्सपेन्सेस नाही, ते ऑफिस एक्सपेन्सेस आहे. ऑफिस एक्सपेन्सेस आहेत 2,00,000 प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत 2,30,000. तर याची टोटल करा. याची टोटल येईल 4,30,000. तर तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं आहे. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आलेला आहे पहा, आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे. इथे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आहे 4,10,000. तर इथे लिहा 4,10,000 प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 4,30,000 डिवायडेड बाय सेल्स किती आहेत 9,00,000 इंटू किती आहे 100. करा कॅल्क्युलेशन. तर याचा आन्सर येईल 93.33%. पर्सेंटेजमध्ये याचा आन्सर येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे प्रोप्रायटरी रेशो. तर प्रोप्रायटरी रेशोचा फॉर्म्युला काय आहे तर पहा, 10वा आहे प्रोप्रायटरी रेशो इज इक्वल टू. तर पहा, प्रोप्रायटर रेशो याचा फॉर्म्युला आहे प्रोप्रायटर्स ऑर शेअर होल्डर फंड डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100. तर आपल्याला प्रोप्रायटर ऑर शेअर होल्डर्स फंड हे अगोदर कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. तर प्रोप्रायटर रेशो याचा फॉर्म्युला काय आहे, शेअर कॅपिटल प्लस रिझर्व प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर हे तिन्ही प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे लिहायचं आहे शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर याच्या अमाऊंट पहा, शेअर कॅपिटल दिलेलं आहे 60,000 प्लस रिझर्व आहेत 15,000 प्लस प्रॉफिट अँड लॉस आहे 10,000. तर याची टोटल करा. तर याची टोटल येईल 85,000. तर हे इथे लिहा. तर प्रोप्रायटर्स शेअर होल्डर फंड्स किती आले आपले तर 85,000 डिवायडेड बाय टोटल असेट किती आहे. तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इथे टोटल असेट दिलेली आहे. तर असेटची टोटल किती आहे 1,20,000. तर 1,20,000 हे आपले टोटल असेट आहे. तर याला इंटू 100 करा. किती येईल आन्सर पहा, 85,000 डिवायडेड बाय 1,20,000 त्याला इंटू 100 करा. तर पहा इथे प्रोप्रायटरी रेशो हा पर्सेंटेजमध्ये येणार आहे. तर किती येईल 70.83%. तर हा झाला प्रोप्रायटरी रेशो. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे तर डेब्ट टू इक्विटी रेशो. तर पहा हे कसं कॅल्क्युलेट करायचं. तर पहा, डेब्ट टू इक्विटी रेशो याचा फॉर्म्युला काय आहे, एक्सटर्नल लायबिलिटीज डिवायडेड बाय इंटरनल लायबिलिटीज. तर एक्सटर्नल लायबिलिटीज आणि इंटरनल लायबिलिटीज कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पहा, अगोदर इंटरनल लायबिलिटीज कॅल्क्युलेट करायचे आहेत. शेअर कॅपिटल प्लस रिझर्व प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा इंटरनल लायबिलिटीज आपण कॅल्क्युलेट करत असतो. तर प्रॉब्लेममध्ये शेअर कॅपिटल दिलेलं आहे 60,000, रिझर्व दिलेले आहेत 15,000 आणि प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे 10,000. तर शेअर कॅपिटलचे 60,000 लिहा प्लस रिझर्व आहेत 15,000
प्लस प्रॉफिट अँड लॉस आहे 10,000. याची टोटल किती आली तर 85,000. तर त्यानंतर तुम्हाला एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये काय सांगितलेलं आहे, टोटल लायबिलिटी किती आहे 1,20,000 मायनस इंटरनल लायबिलिटी किती आलेली आहे 85,000. तर याला मायनस करा, किती राहील आन्सर 35,000 ही झाली इंटरनल लायबिलिटीज. तर आता फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं आहे एक्सटर्नल लायबिलिटीज 35,000 डिवायडेड इंटरनल लायबिलिटीज 85,000 करा, किती येईल. तर याचं आन्सर आपलं 0.41:1 हे आपलं आन्सर येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला डेब्ट टू इक्विटी रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पहा, एकूण 11 रेशो आपण आज कॅल्क्युलेट केलेला आहे. काही समजलं नसेल तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर असेच नवीन प्रॉब्लेम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.